मुख्यमंत्री वर्षावर का जात नाहीत? कोण करतय वर्षावर काळी जादू? मुख्यमंत्री वर्षावर जाणार की पाडणार? मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान पुन्हा एकदा वादात सापडलंय। 5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यात प्रवेश केला आणि वर्षाच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यामुळे वाद पेटला होता। आधी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वर्षावर वास्तव्यास असल्यानं भाजप आणि शिवसेनेत यावरून खडाजंगी झाली। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि वर्षावरून ठाकरे गेले आणि शिंदे आले। शिंदेंनी थेट विधानसभेतच वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंब सापडल्याचा दावा केला होता। आणि मला आठवतंय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता 2 महिने होत आलेत, मात्र मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अशा वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस अद्याप राहायला आले नाहीत। यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत वर्षा बंगल्याबाबत एक खळबळजनक दावा केलाय। अनामक भीतीने मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थान बदलायचं चाललं असून वर्षा बंगला पाडून नव्याने बांधण्याचं काम सुरू असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाहीये की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे। आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही, याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं, तो एकनाथ शिंदेंनी द्यावं। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरताय? तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत, तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय, तो काय याआधी घडवलंय? त्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत। तिथे त्यांचे 2 बंगले आहेत। वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे। जणू काय एकनाथ शिंदे यांनी काय ती काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस, अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत। आता तेवढंच बाकी होतं। मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत, तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। हे आरोप प्रत्यारोप एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर अनामिक भीतीनं वर्षा बंगला पाडणार असून मुख्यमंत्र्यांसाठी त्याच जागेवर नवा बंगला बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केलाय। तर नव्या वास्तूला हरकत काय असं सांगत याला भाजपनं दुजोराच दिल्याचं दिसतंय। का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे। इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे। आता मला माहित नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये? एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही। पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांमध्येच काळ्या जादूची चर्चा रंगली आहे। त्यामुळे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र प्रतिगामी जोखाडातून मुक्त करायचा असेल तर आधी नेत्यांच्याच मानसिकतेत बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे। कारण कधी अपशकुनी बंगला असल्याचा दावा करून बंगला नाकारला जातो, तर कधी काळ्या जादूवरून तिथं राहणं टाळलं जातं। त्यामुळे आता वर्षा बंगला पाडला जाणार की अंधश्रद्धेला मुठमाती देऊन फडणवीस वर्षावर राहायला जाणार याचीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।